काय करतायत? ओके, मेथी दाणा आपण टाकणार आहोत. 1 चम्मच मेथी दाणा टाकलाय ना. ओके. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप यू आर ऑल डुईंग गुड. सो आज आपण ना एक स्पेशल रेसिपी बघणार आहोत. स्पेशल तेल फॉर हेअर फॉल, जे की माझे हजबंड प्रिपेअर करणार आहेत. कुठला स्पेशल तेल आहे? कढीपत्ता वापरून आपण ते तेल बनवणार आहोत. बनवायचा प्रयत्न केला आहे. काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत ते आता आपण हजबंडला विचारणार आहोत. सो हाय. सो ओके, आपण इथे काय काय घेतलेलं आहे इन्ग्रेडियंट्स? एका टोपामध्ये तेल घेतलेलं आहे. ओके, एका टोपामध्ये आपण तेल, कुठलं तेल घेतलेलं आहे? कुठलाही कोकोनट ऑइल किंवा ओके, सो कोकोनट ऑइल मी तुम्हाला दाखवते. पॅराशूटचा घेतला, तुम्ही कुठला पण कोकोनट ऑइल घेऊ शकता. सो इथे पॅराशूटचा ऑइल एका टोपामध्ये त्यांनी काढून ठेवलेला आहे. आता हे काहीतरी शोधत आहेत मध्ये. तुम्ही काय शोधतायत? कांदा. ओके, सो कांदा आपल्याला लागणार आहे. कांदा कसं घालायचं मध्ये ह्याच्या? फोडणी द्यायची. मी लाईट चालू करून घेते. ओके, सो कांद्याला फोडणी द्यायची आहे. ओ माय गॉड, हे तर मी फर्स्ट टाइम ऐकते. ओके, सो इथे कांदा कापणं चालू. मी कापून देऊ का कांदा? का? नॉट रिक्वायर्ड एट ऑल. ओ माय गॉड. ठीक आहे, मी तोपर्यंत तुम्हाला एक बाहेरचा सीन दाखवते. खूप मस्तपैकी सनलाईट आलेली आहे. आपल्या बाल्कनीमधून सनसेट होतो. तर तुम्हाला माहित असेल 4:30-5 वाजता इतकी मस्त सनलाईट येते ना की खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतं. सो ओके, इथे कांदा कापणं चालू आहे. सो ही हॉलची बाल्कनी आहे. इथून पण मस्तपैकी सन असा दिसतोय. आणि इथे बघा, तुम्ही बघू शकता कढीपत्ता ठेवलेले आहेत आणि काही कढीपत्ते ना खाली फेकून दिले आहेत मुलींनी. सो मुलीचं काय करावं ना, आय डोंट नो. इथे कढीपत्ते आम्ही सुकायला ठेवलेले आणि इथे खाली अर्धे कढीपत्ता तिने फेकून दिले आहेत अशा. आणि जेवढे आहेत तेवढे मी घेते आणि ते सुकतायत. आता तुम्हाला जे कढीपत्ता आहे ना ते भिजवायच्या आधी तर मस्तपैकी धुवून घ्यायचे. मार्केटमधून कढीपत्ता त्याला धूळ वगैरे लागले असते तर ते भिजवून मस्तपैकी धुवून सुकवून ठेवायचं. सो सनलाईट तुम्हाला दिसेल, सनलाईटमध्ये मस्तपैकी सुकत आहेत कढीपत्ता. सुकत आहेत तोपर्यंत त्यांची फोडणी आणि ऑलचं काम चालू आहे. सो इथे ही फिरते, तुम्हाला काहीतरी बोलते, डान्स करून दाखवते. जा चड्डी घालून ये पहिले. इथे छोटा बाबू झोपलेला आहे मस्तपैकी, बोट घालत तोंडामध्ये. आता तुम्ही काय करतायत? मेथीचे दाणे. ओके, मेथी दाणा आपण टाकणार आहोत. 1 चम्मच मेथी दाणा टाकलाय ना. ओके. ओके, सो इथे काही कढीपत्ते भिजवून जे सुकलेले ते घेतलेले आहेत आणि ते ओके. आणि मग इथे आपण कढीपत्ते जे आहेत ते सुकलेले घेतलेत आता, राईट? नाही. मग नॉर्मल कढीपत्ता आहे ते घेऊन टाकत राहायचं. अच्छा, ओके. नॉर्मल जे कढीपत्ता आहेत ते धुवून टाकतायत ते. आणि त्याचं तेल मग कसं निघेल कढीपत्त्याचं? कढीपत्त्याचं तेल थोडी निघतं. अच्छा, ओके. मिक्स करायचं आपल्याला फक्त. ओके, सो आता या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आपण मिक्स वगैरे करून ठेवलं आहे एका गॅसवरती. आणि त्याला आपण त्यात थोडंसं अजून तेल टाकता येते. ओके, तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं असेल की कढीपत्ता किती इम्पॉर्टंट असतं आपल्या हेअर्ससाठी. तुम्ही बघू शकता माझे पण हेअर्स तेवढेच हेल्दी आणि खूप दाट आहेत. हजबंडचे पण हेअर्स तेवढेच हेल्दी आणि दाट आहेत. सो असे हेअर्स तुम्हाला पण पाहिजे असतील, असाच व्हॉल्यूम पाहिजे असेल तर तुम्हाला हा तेल खूप उपयोगाचा पडेल. सो चला बघूया अजून काय काय चालू आहे तिकडे. ओके, सो फटाफट आपण इथे बघून घेऊया की काय काय चालू आहे अजून. सो इथे गरम करणं चालू. स्टर करून घेतोय, एकत्र मिक्स करून घेतोय. आणि मग ह्याला आपण काय करणार आहेत एंडला? ह्याला आपण चाळून घ्यायचं आणि तेल वेगळं काढायचं. अच्छा, मग एंडला जे आहे ह्याचं जे तेल बनेल ना, कढीपत्ता, ऑनियन्स हे सगळं चाळून वगैरे आपल्याला घ्यायचं आणि तो जे तेल आपण
तो जे तेल निघेल ना ते आपल्याला अप्लाय करायचं आणि केस धुणार असेल त्याच्या एक रात्री अगोदर लावून ठेवायचं आणि सकाळी उठून केस धुवायचे. जेव्हा तुम्ही हेअर वॉश करणार असाल त्या एक रात्री आधी तुम्हाला हा तेल मस्तपैकी लावायचा आहे आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते धुवून काढू शकता. सो वीकली आपण कितींदा लावू शकतो, 1 किंवा 2 टाइम्स असं लावू शकतो वीकली, जर तुम्हाला हेअरफॉल कंट्रोल करायचा असेल. आणि डॅन्ड्रफ साठी मेन हे खूप इम्पॉर्टंट आहे. साठी पण तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला खूप डॅन्ड्रफ असेल तर हे डॅन्ड्रफ वरती पण काम करतात. ओके, सो इथे तेल बनून रेडी आहे आणि आपण बघू शकतो की खूप मस्त असा सुगंध पण आलेला आहे. ओके, सो तुम्हाला पण जर असा तेल बनवायचा असेल तर तुम्ही असे काही इन्ग्रेडियंट्स यूज करून हा तेल बनवू शकता. आणि हेअर फॉलसाठी, फॉल होत असेल, डॅन्ड्रफ होत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तेल खूप युजफुल असणार आहे. सो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल. सो भेटूया एका पुढच्या अशा व्हिडिओमध्ये. सो till then, bye bye, take care, bye.